पूरग्रस्त भागामध्ये पॅकेज दिलेलं ते शुद्ध फसवणूक चाललेली आहे. याच्यामध्ये लाँग टर्म गोष्टी ज्या आहेत त्या 10,000 कोटीच्या आहेत. नद्यांना भिंती बांधतात, नद्यांना कशा भिंती बांधतात काय माहीत नाही बाबा मला. पैसा काढण्याचा सगळा खेळ चाललेला आहे. किंवा पुराचं पाणी वळवणं वगैरे चांगलं आहे ना, करत बसा. आत्ता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा. कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना तिप्पट नुकसान भरपाई त्याचे देवेंद्र सरकारने केलं होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये लगेचची मदत ही फार आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत आवश्यक आहे. आता तुम्ही शेतकऱ्यांना असं म्हणताय की तुमच्या अकाउंटला आम्ही 10,000 टाकणार. मुळात देवेंद्र सरकारने 5,000 कॅश आणि 10,000 चेक दिले होते, पण तुम्ही 10,000 देणार, बाय चेक देणार. पासबुक आणि चेकबुक वाहून गेली आहेत, कसे काढणार ते पैसे अकाउंटमधून? त्यावर काही ते पहिलं सोल्युशन काढा. किंवा बँकेत तुम्हाला चेकबुक दिल्यानंतरसुद्धा विड्रॉल नाही काढता येतील, चेकबुक दिल्यानंतर विड्रॉलवरून पैसे काढता येतील, त्याचा नियम करावा लागेल. हा झाला दुसरा विषय. तिसरा विषय, बदल्यांच्या बाबतीमध्ये आदरणीय अण्णासाहेब हजारेंच्या आंदोलनानंतर 2006 सालीच कायदा झाला की बदल्या ह्या 15% दरवर्षी जास्त करायच्या नाही. 35% निर्णय झाला. मुळात कोविडमुळे 0%च केला पाहिजे. कोविडमुळे जो जो आहे तिथेच राहायला पाहिजे. का तर त्याची काही ना काही त्या भागामध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग या सगळ्या विषयावर काही ग्रीप आलेली आहे. पण तुम्ही त्याची बदली करणार, नवीन माणूस आणणार, नव्यानं तो शिकणार. पण तरी चला बाबा 15% करा, 35% बदल्या. मी आज मान्य उद्धवजींना पत्र लिहिलं आहे की याचं जरा काय गोडोबंगाल आहे सांगा ना, कशासाठी 35% बदल्या करताय? बदल्यांमध्ये कसे आर्थिक व्यवहार झाले ते वाजेने सांगितलेत की, रश्मी शुक्लाने सांगितलेत की, मग तसेच व्यवहार करायचे आहेत का तुम्हाला? आणि त्यामुळे उद्धवजी, माझी वारंवार तुम्हाला विनंती असते, आमचं सरकार नाही आहे याचं आम्हाला काही दुःख नाही, पण हे जे सगळे तुमच्याबरोबरचे सहयोगी पक्ष आहेत ना, ते तुम्हाला तुमची खुर्ची टिकवण्यासाठी काय वाटेल ते सह्या करायला लावत आहेत. याचं उद्याच्या उद्या तुम्ही स्पष्टीकरण द्या की 15%च्या बदल्या 35% का झालं. दादा, तुम्ही पुण्यामध्ये म्हटलं होतं की मी राज ठाकरेंना भेटायला जाणार आहे. तुम्ही उद्या राज ठाकरेंना भेटायला जाणार आहात? उद्या सकाळी मुद्द्यावर चर्चा होणार आहे. उद्या सकाळी 11:30 वाजता कृष्णकुंजवर राजसाहेबांना सदिच्छा भेट देण्यासाठी मी जाणार आहे. स्वाभाविकपणे 2 राजकीय नेते एकत्र येतात, त्याला सदिच्छा भेटीमध्ये सदिच्छेच्या बरोबरीने राजकारणावर चर्चा होते. आणि प्रामुख्याने जो आमचा मुद्दा आहे की परप्रांतीयांबद्दलची त्यांची भूमिका बदलेपर्यंत आम्ही राष्ट्रीय विचाराचे राष्ट्रीय पक्ष आहोत. त्यामुळे परप्रांतीयांची भूमिका तुमची हीच राहणार असेल तर आमची तुमच्यावर युती होऊ शकत नाही, आपली मैत्री राहील. तर या विषयामध्ये त्यांनी उत्तर भारतीयांसमोर केलेल्या एका भाषणाची क्लिप मला दिली. ती मी ऐकल्यानंतरही माझ्या मनात प्रश्न आहेत की त्यांनी जे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत त्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये आमचं दुमत आहे. उद्या त्यांच्याशी चर्चेमध्ये मी हे सगळे मुद्दे आणणार आहे. ही युतीची नांदी आहे असं समजायचं नाही, ही युतीची नांदी नाही. काही कुठलाही आत्ता असा प्रस्ताव नाही आहे. मी एकटा निर्णय करणार तर बिलकुल नाही आहे. आमच्याकडे टीम निर्णय करते. परंतु जर ज्या गावाला जायचंच नाही आहे त्या गावचा पत्ता कशाला विचारायचा? परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेच्या बाबतीत दुमत असेल. बाकी राज्यांचं व्यक्तिमत्व ज्या प्रकारचं आहे अशा व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राला आवश्यकता आहे. केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या आधारे कंपॅरेटिव्हली अन्य पक्षांच्या लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चरच्या आधारे ते महाराष्ट्राचा नेता होणं याच्यात मर्यादा आहेत. आणि त्यामुळे त्यांनी व्यापक राजकारण केलं पाहिजे. हा सगळा परप्रांतीयांच्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. एक त्यांचा एका अर्थाने वेल विशर म्हणून आमचं मत आहे. युती होण्याचा काही विषयच नाही, युती होण्याचा कुठला प्रस्ताव नाही. उत्तर भारतीयांसंदर्भात राज ठाकरेंनी मध्ये मेळावा घेतला होता, भाषण केलं होतं. उत्तर भारतीयांची मोठी संख्या त्यांच्या आता मागे आहे. उत्तर भारतीयांसंदर्भातला त्यांचा जर विरोध मावळला तर येत्या काळामध्ये भाजपासोबत मनसे मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे का? नाही, हे जर तरचा काही उपयोग नाही. कारण त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं लॉजिक मांडलेलं आहे, ज्याच्यावर मी उद्या बोलेन त्यांच्याशी. पण त्या लॉजिकनंतरही मुद्दा राहतोच. किंवा आमचं म्हणणं असं आहे की देशाचा नागरिक कुठेही देशाच्या 2 राज्यामध्ये परमिटची आवश्यकता काय आहे का, की जशी ती काश्मीरमध्ये होती फार पूर्वी. ते काश्मीरमध्ये पण राहिली नाही. तर देशातले 2 राज्यातले लोक एकमेकाच्या राज्यात जाणार त्यांच्या मेरिटवर त्या ठिकाणी. स्थानीय लोकांना 80% नोकऱ्यांचा कायदा ऑलरेडी झालाच आहे, त्याची अंमलबजावणी होते आहे. पण मग एक सर्वात महत्वाचा विषय आहे की राज ठाकरेंनी लावले व्हिडिओ, भाजपचे अनेक व्हिडिओ लावले आणि त्याच्यात
अक्षरशः भाजपची असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली अशा परिस्थितीत तुमची भेट होणं कितपत हे आहे? नाही नाही, असं आहे की राजकारणामध्ये एखाद्या घटनेवरून कायमचे निर्णय केलं तर त्याच्यामधून पक्षांची पण नुकसान होतात, पण समाजाचं पण नुकसान होतं. आणि त्यामुळे आता फुली राज ठाकरेंकडे जायचंच नाही कधी, असं असण्याचं काही कारण नाही. पण दुसऱ्या बाजूने युती करायची असा प्रस्तावही कुठला नाही. उद्या मी एक सदिच्छा भेट म्हणून चाललोय. दादा, तुम्ही आता बोलता बोललात की पुढचा प्रश्न राज ठाकरेंचा प्रश्न नाही, संपला. त्याला लागूनच तुम्ही आता बोलता आता तुमचा शेवटचा प्रश्न. तुम्ही आता बोलताना बोललात की युती होणार नाही पण मैत्री नाही. नेमकी कशा प्रकारची मैत्री? मग ती पडद्या मागे काही गणित जुळतायत असं काही होऊ शकतं? नाशिक, पुणे, मुंबईच्या माझं एक बरं आहे की मी झोपेत सुद्धा सावध असतो की मी काय म्हटलं. मी असं म्हटलं की जर परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलली नाही तर युती होणार नाही, परंतु मैत्री राहील. तर ती मैत्री कोणाशी असते, त्यामुळे त्या मैत्रीवर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. परंतु उद्याच्या भेटीमध्ये एकमेकाचं व्ह्यूज एक्सचेंज ज्याला म्हणतो, विचारचे आदानप्रदान होईल. ओबीसी आरक्षणाबद्दलचा जो मुद्दा आहे तो आता मार्गी लागला नाही. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. भाजपची नेमकी काय तयारी असणार आहे? ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत भारतीय जनता पार्टी कुठलीही निवडणूक स्थानीय स्वराज्य संस्थेची होऊ देणार नाही. हिंदी में बताइए कि कल आप राज ठाकरे से बात करने वाले क्या विषय है और क्या चर्चा होगी? ऐसा है कि बहुत दिनों से ये विषय चला है कि राज ठाकरे जी और भारतीय जनता पार्टी साथ में काम कर सकते हैं कि नहीं. उसका आज उत्तर नहीं कर सकते ऐसा है. क्यों? तो अन्य प्रांतियों के बारे में उनकी जो भूमिका है वो भारतीय जनता पार्टी को मान्य नहीं है. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचार को मानने वाली है. लेकिन एक्सचेंज ऑफ व्यूज़ हो सकते हैं, सदिच्छा भेंट हो सकती है. तो मैं कल कुछ निर्णय करने के लिए जा नहीं रहा हूँ. आज तो जो व्यूज़ महाराष्ट्र नवनिर्माण सेना के हैं उसको ध्यान में लेते हुए महाराष्ट्र नवनिर्माण सेना और बीजेपी की युति होने की कोई संभावना नहीं. लेकिन संभावना न होते हुए भी एक दूसरे को मिलना, एक दूसरे चर्चा करना, एक दूसरे को मतों को समझना ये आवश्यक है. राज ठाकरे जी जैसे नेता ये महाराष्ट्र की आवश्यकता है. और हम बहुत छोटे हैं लेकिन उनको समझाएंगे कि भाई यदि आपको व्यापक राजकारण करना है तो इसमें से कुछ मुद्दे आपको बदलने पड़ेंगे, छोड़ने पड़ेंगे. उनका बार बार रवैया ये आ रहा है कि मेरे मत कभी बदलता नहीं. इट्स ओके, मुझे वो विदाउट शुगर टी देंगे, उसमें मैं एक ड्रॉप डालकर चाय पीऊँगा और वापस आऊँगा. दादा, लोकल बॉडीज के इलेक्शंस होने वाले महाराष्ट्र में कई जगहों पर, लोकल बॉडीज के इलेक्शंस होने वाले महाराष्ट्र में कई जगहों पर, क्या ओबीसी का पॉलिटिकल आरक्षण फिर से मिलने के सिवा वो नहीं मिला तो महाराष्ट्र में स्थानीय स्वराज्य संस्था की कोई भी चुनाव बीजेपी नहीं होने देगी. राज ठाकरे सिर्फ बीएमसी चुनाव के बारे में चर्चा हो? हाँ, नहीं, कल तो कोई विषय ही नहीं हुई. और मैं अकेला कोई निर्णय करने वाला भी नहीं है. ये कैसे होता है ना, एक से एक विषय निकले जाते हैं. नासिक में हम दोनों गए तो चर्चा चली मिलने वाले हैं का, तो हम मिले नहीं. लेकिन एक्सीडेंटली वो निकल रहे थे मुंबई की ओर और मैं मेरे सुबह के अपॉइंटमेंट्स के लिए निकला. तो स्वाभाविक रूप से 2 दिन में भेंट नहीं हुई और उनके सामने से मेरी गाड़ी जा रही है. ये कोई अपनी संस्कृति में बैठने नहीं. तो मैं उनकी गाड़ी के पास गया, वो उतरे, बात हुई. तो बोले बार बार आप बोल रहे हैं कि परप्रांतियों के बारे में आपकी भूमिका बदलने से, आपको मालूम है कि मेरी भूमिका क्या है? मेरी एक क्लिप सुनो. मैंने कहा भेजो. तो उन्होंने भेजी. तो ऐसे एक से एक आगे जाते जाते वो क्लिप भेजी, सुनी. कल मैं लेके ले जा रहा हूँ. विषय है अनिल देशमुख से जुड़ा हुआ है. बॉम्बे हाईकोर्ट में हियरिंग के दौरान सीबीआई ने कहा कि महाराष्ट्र सरकार कोऑपरेट नहीं कर रही है इस पूरी जांच में. उसका आपकी क्या प्रतिक्रिया है? कभी आज को आया कुछ नाही, मुझे जानकारी नाही. लेकिन सर असं पण म्हणले की सीबीआयनी बदल्यांच्या संदर्भात हस्तक्षेप करू नये अशी एक याचिका देखील सरकारकडून करण्यात आली आहे. ती फेटाळली. पण म्हणजे काय नेमकं काय कारण काय त्यांना असं का वाटतं की सीबीआयने त्यात तपासच करू नये? नाही, असं आहे की दाल में कुछ काला है. मनामध्ये खोट नसेल. आम्ही गेल्या 18-20 महिन्यामध्ये ह्यांनी काही म्हटलं की काय म्हणतो करा सिंपल. आम्ही दोषी असेल तर आपलं शासन झालं पाहिजे. हो, दोषींना या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विदाऊट शासन
राहण्याचा काही अधिकार नाही. उद्या मी दोषी असेल तर मलाही फासावर लटकवा. मग तुम्हाला काय भीती वाटते? CBIने इन्क्वायरी करते, त्याच्यात काही गडबड आहे ना. आणि त्या गडबडीचाच पुढचा पार्ट म्हणजे मला काही कळतच नाही की मागच्या लेसनवरून काही शिकणार की नाही. अजूनही ते परमवीर सिंग, रश्मी शुक्ला, वाजे सगळे संपायचंच आहे. तोपर्यंत 15% ते 35% ट्रान्सफर. अरे काय गंमत चालली आहे की काय चालली? MPSCच्या मुद्द्यावरून प्रक्रिया खूप संथ गतीने चालू आहे. महाराष्ट्रातले अनेक मुलं याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत भरतीच्या. कधी नव्हे ते असं सरकार महाराष्ट्राला मिळालेलं आहे की त्यांना ऑन द फ्लोअर ऑफ असेंब्ली दिलेला शब्दही पाळता येत नाही. एक नंबर फसवं. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देऊ, 25,000 रुपये नुकसान भरपाई देऊ. मी पॅकेज देणारा मंत्री नाही, मदत करणारा मंत्री आहे. 31 जुलैपर्यंत MPSCच्या बोर्डाची अपॉइंटमेंट करू. आणि आता नवीन घोषणा केली की 4 सप्टेंबरला परीक्षा घेणार आहे. मी तुम्हाला आज कुठल्या कागदावर लिहून देतो. काही ना काही कारणं काढून याच्यामध्ये रोडे निर्माण केले जाणार, अडथळे निर्माण केले जाणार. घोषणा करून टाकायची, फिनिश. MPSCचे विद्यार्थी बिचारे हैराण झाले, ते खुश. त्यांनी स्वागत केलं. ते येईल नजीकच्या काळामध्ये जेव्हा त्याच्यात ही पोस्टपोन झाली, ती पोस्टपोन झाली, ही घेता येत नाही, ती घेता येत नाही, तेव्हाला कळेल. एक शब्द डिक्लेअर केलेला पाळायचा नाही. असं म्हणजे मला तर वारंवार जाणवतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हवे होते, एक फटके मिळाले असते सगळ्यांना. ओके. थँक्यू सर. काय विचारायचं आहे?